Welcome. In the last period, we have started the new topic, that is the ionic equilibria. In that, we have seen the general introduction, and after that, the what are the electrolytes and the types of electrolyte, and also we have seen the degree of dissociation. In this period, the next unit of this topic we are going to start here, acids and the bases. आपल्याला ऍसिड आणि बेसिस हा जो हे जे टर्म आहे हे खूप दिवसापासून म्हणजे आपण 5वी 6वी पासून हे ऍसिड बेसिस याच्याविषयी परिचित आहोत. सो ऍसिड्स आर दोज दे आर सोर इन टेस्ट, आंबट चव असते अशा पदार्थाला आपण ऍसिड म्हणतो. अँड दी बिटर जे कडू चव आहे अशा बेसिस म्हणतो इन अ ब्रॉड वे. बट दी ऍसिड्स अँड बेसिस can be defined on the basis of their structure, and how we can identify the acids and base according to their structure, what are the characteristics, which type of the elements are present in them, that we are going to in that way we are going to define acids and bases. Actually तुम्हाला माहिती आहे की ऍसिड्स एक्झाम्पल सिट्रिक ऍसिड आहे जे आपण लिंबामध्ये असतो, लेमनमध्ये. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आपण अँटीऍसिड म्हणून वापरतो, तो बेस आहे. अमोनिया सारखा आपण घरी वापरता वेगवेगळं क्लिनिंग करता, तो सुद्धा बेस आहे. सिंचनमध्ये टार्टरिक असतं, अशा प्रकारचे वेगवेगळे डे टू डे लाईफमध्ये आपण ऍसिड्स अँड बेसेस याचा वापर करतो. तेच ऍसिड अँड बेसेस याचं कन्सेप्च्युअल डेफिनेशन आपल्याला आजच्या पिरियडमध्ये बघायचे आहे. ते 3 ते 4 तीन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. ते 3 कन्सेप्ट कोणते आणि त्याच्याबरोबर आपल्याला काही कन्सेप्ट दुसरे कन्सेप्ट सुद्धा बघायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी द फर्स्ट कन्सेप्ट दॅट इज नोन ॲज एन आर्हेनियस कन्सेप्ट. So what is this Arrhenius concept that we are going to see now? Arrhenius हा सायंटिस्ट होता आणि त्याने ऍसिड आणि बेस कशा प्रकारे डिफाईन करायचं याच्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. म्हणून अशा कन्सेप्टला किंवा अशा थेअरीला आपण काय म्हणायचं, आर्हेनियस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. आर्हेनियस अभ्यास करून त्याने ठरवला की असे कंपाऊंड ऍसिड्स अँड बेस असू शकतात. According to him, the acids can be defined as the acids are the substances which contain the H positive ion or which contain the hydrogen and gives the H positive ion in a aqueous medium. Okay. For example, the HCl in aqueous medium or in water, it is giving us the H positive ion, and that is why this HCl is known as an acid. त्याच प्रकारे दुसरं एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं ऍसिटिक ऍसिडचं, हा सुद्धा काय करतो आपल्याला aqueous medium मध्ये म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला इथं काय देतो, H positive ion. मग याला काय म्हणायचं आपण acids. According to Arrhenius, the H positive ion which is present in water is a bare ion. तो फ्री नसतो, तो केव्हाही H2O चं वॉटर मध्ये गेल्यानंतर जे एक्सेस इथं वॉटर आपण दाखवलेलं आहे त्याच्याबरोबर कंबाईन होतो आणि आपल्याला असा हायड्रोनियम आयॉन देतो. पण ओव्हरऑल कन्सेप्ट जो आहे तो H पॉझिटिव्ह आयन देणाऱ्या पदार्थाला आपण काय म्हणायचं, ऍसिड म्हणायचं. आता आपण दुसरा त्याच्यामधले डेफिनेशन बेसिसची बघू. सो अकॉर्डिंग टू द Arrhenius, the bases are the compounds, they are producing the OH negative ion. ते काय करतात, OH negative ion प्रोड्यूस करतात केव्हा, aqueous medium मध्ये. अशा प्रकारे उदाहरण घ्या, NaOH when it dissolves in water at that time it is giving the OH negative ion. अशा प्रकारचे OH negative ion तो आपल्याला देतो. अशा प्रकारच्या कंपाऊंडला पदार्थाला आपण काय म्हणायचं, बेसिस म्हणायचं. म्हणून आर्हेनियसने आपल्याला 2 व्याख्या दिलेल्या आहे, एक ऍसिडची दिलेली आहे, एक बेसची दिलेली आहे. ऍसिड्स आर दोज दे आर गिविंग H positive ion in aqueous medium and the bases are those they are giving the OH negative ion. But there are some compounds are present in chemistry, they do not have the direct OH ion along with them. उदाहरण घ्या, अमोनिया, इथं OH नाही. सोडियम कार्बोनेट, इथं सुद्धा OH नाही. पण OH ग्रुप नसताना सुद्धा हे कंपाऊंड बेसिस आहेत. याच्याविषयी माहिती ह्या सायंटिस्टने दिलेली नाही. त्याच्याकरता नवीन कन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे, दॅट इज नोन ॲज अन ब्रॉन्स्टेड अँड लॉरी कन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेस. ब्रॉन्स्टेड अँड लॉरी
हे दोन सायंटिस्ट आहेत, त्याची नाव समोर दिलेली आहे तुमच्या पुस्तकामध्ये. त्या दोन सायंटिस्टनी आपल्याला ऍसिड बेसचा कन्सेप्ट कसा आहे याच्याविषयी, कशा ऍसिड आणि बेस आपल्याला डिफाईन करता येतील याच्याविषयी माहिती दिलेली आहे. The Bronsted-Lowry concept is based on the proton transfer theory. What is a proton transfer? Protons are those when the hydrogen is losing its electron. हा जो हायड्रोजन आहे, हायड्रोजन काय करतो, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याच्यावर पॉझिटिव्ह आहे, त्याला आपण प्रोटॉन म्हणतो. हा जो पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे हायड्रोजनवर, आणि तो पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन इज नोन ॲज अन प्रोटॉन. मग अकॉर्डिंग टू दी ब्रॉन्स्टेड थिअरी, द ऍसिड्स आर दोज दे आर प्रोटॉन डोनर. ते काय करतात, प्रोटॉन देणारे, याला ऍसिड म्हणायचं लक्षात ठेवा. आणि बेसिस आर दोज दे आर प्रोटॉन ऍक्सेप्टर. आता बेसचं डेफिनेशन त्याने दिलेली इथं. The bases are those they are proton acceptor. They are accepting a proton. हे डेफिनेशन वाचून घ्या आणि पाठ करून टाका. आणि त्याला आपण बेस म्हणायचं. So consider here the HCl and ammonia reacting among themselves. हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि अमोनिया एकमेकांशी संयोग पावत आहे. मग हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करतो, अमोनियाला इथं स्वतःजवळचा हायड्रोजन देतो आणि ह्या अमोनियाचं कन्व्हर्शन अमोनियम आयन मध्ये होतं. केव्हा होतं, when this ammonia is accepting the H positive ion or the proton. मग प्रोटॉन दिला कोणी, ह्या HCl दिला, म्हणून याला काय म्हणायचं, इथं ऍसिड म्हणायचं. सो HCl काय झाला, मग हा इथं ऍसिड झाला. पण त्याचबरोबर हे दिलेलं प्रोटॉन कोण ऍक्सेप्ट केला, अमोनियाने, म्हणून याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. ओके. मग अमोनिया प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो किंवा H पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट करतो म्हणून बेस झाला. HCl काय करतो, H पॉझिटिव्ह देतो म्हणून तो काय झाला, ऍसिड झाला. याच्यावरून HCl आणि NH3 हे ऍसिड आहेत, बेस आहे, आपण डिसाइड करता येतं. त्याचबरोबर रिव्हर्स रिॲक्शन होत असताना हा अमोनिया काय करतो, इथं या Cl ला प्रोटॉन देतो. मग देणारा काय असेल, इथं ऍसिड असेल. आणि रिव्हर्स रिॲक्शन मध्ये लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका, या रिव्हर्स रिॲक्शन मध्ये अमोनिया काय असेल, ऍसिड असेल. अमोनियम आयन ऍसिड असेल, अमोनिया म्हणू नका. आणि Cl निगेटिव्ह आयन काय करतो, तो ऍक्सेप्ट करतोय म्हणून हा काय झाला, बेस झाला. अशा प्रकारे ऍसिड आणि बेस आपण डिफाइन करू शकतो. त्याचबरोबर आता इथे दोन ऍसिड आणि दोन बेस आहेत, अशा प्रकारची हे रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन झालेली आहे. मग इथे आपण ऍसिड 1 बेस 2 ऍसिड 2 बेस 1 असं लिहिलेलं आहे. हे काय आहे याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची असेल तर व्हॉट इज मिनिंग ऑफ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर हे आपल्याला बघायचंय. सो व्हॉट इज अ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर याच्याविषयी आपण माहिती घेऊ. आता ह्या कंडिशन मध्ये ऍसिड काय करतो, H पॉझिटिव्ह आयन हा वॉटरला देतो आणि हा वॉटर इथं काय फॉर्म होतो, कोणत्या फॉर्म मध्ये, हायड्रोनियम आयन मध्ये फॉर्म होतो. मग जो कंपाऊंड H पॉझिटिव्ह आयन देतो तो ऍसिड आहे, आताच आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर ऍसिड हा H पॉझिटिव्ह आयन दिल्यानंतर त्याचा जो पार्ट आहे तो पार्ट इथं Cl निगेटिव्ह आयन आहे. मग Cl निगेटिव्ह आयन काय करतो, रिव्हर्स रिॲक्शन मध्ये हा हायड्रोनियमचा प्रोटॉन घेतो आणि परत आपल्याला इथं काय देतो, HCl देतो. मग हा HCl आणि Cl हे एक बेस आहे आणि एक ऍसिड आहे. ह्या ऍसिड मध्ये एक प्रोटॉन आहे पण ह्या बेस मध्ये प्रोटॉन कमी आहे. ह्या बेस आणि ऍसिडच्या पेअर मध्ये प्रोटॉनचा डिफरन्स असतो, बाकीचे घटक सारखे असतात, त्याला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणतात. हा HCl चा कॉन्जुगेट, HCl ऍसिड आहे, त्याचा कॉन्जुगेट बेस कोणता होईल, क्लोराईड. अंडरस्टँड. म्हणून याला ऍसिड 1 म्हणायचं आणि बेस 1 म्हणायचं. त्याचबरोबर H2O काय करतो, H पॉझिटिव्ह आहे इथं ऍक्सेप्ट करतो म्हणून बेस 2 नंबर 2 चा बेस ह्या रिॲक्शन मधला, आणि इथं H3O काय देतो म्हणून काय देतो, प्रोटॉन देतो म्हणून ऍसिड 2. अशा प्रकारे जे पेअर आहे त्याला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणतात. सो the acid
base pair is a pair of an acid and base which are differing from each other by a proton, that is known as a conjugate acid base pair. So this definition is given here. अशा प्रकारे ही definition दिलेली आहे, तुम्ही detail मध्ये वाचा आणि लक्षात ठेवा. Now the next concept of the acid and base is a Lewis concept or Lewis theory of acid and base. What is it? This Lewis concept or theory is based on the electron transfer. याच्यामध्ये H पॉझिटिव्ह आयन OH निगेटिव्ह आयन काही ट्रान्सफर होण्याची गरज नाही, किंवा अशा रिएक्शन मध्ये जिथे की प्रोटॉन किंवा हायड्रॉक्सी आयन ट्रान्सफर होत नाहीत किंवा ऍक्सेप्ट किंवा डोनेट होत नाहीत किंवा फ्री होत नाहीत, अशा ठिकाणी जर आपल्याला ऍसिड बेस डिफाइन करायचा असेल तर लेविस नावाच्या सायंटिस्टनी त्याचा कन्सेप्ट दिलेला आहे. According to the Lewis, the acids and bases are defined, and these are defined on the basis of electron sharing of electron pair च शेअर केल्यानंतर acid and base आपल्याला इथे डिफाइन करता येतात. मग acids असे compounds आहेत, any species that accept a shared pair of electron, that is known as an acid, and bases are those they are donating a shared pair of electron. हे काय भानगड आहे आपण आता बघूयात इथे या एक्झाम्पल मध्ये. हा जो आहे तो अमोनिया आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर ना आपण ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. अमोनियाचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर पहिल्या कक्षेमध्ये अशा प्रकारे 2 इलेक्ट्रॉन असतात आणि याच्या नंतरच्या कक्षेमध्ये हे 5 इलेक्ट्रॉन्स असतात. हे जे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत या 5 इलेक्ट्रॉन पैकी इथं अशा प्रकारे तुम्हाला माहिती आहे पी कक्षा आहे. पी कक्षामध्ये असे 3 इलेक्ट्रॉन इथे एक आणि इथे एक अनपेड असते आणि त्याच्या अगोदरच्या कक्षेमध्ये 2s कक्षेमध्ये इथं हे 2 इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे 2 इलेक्ट्रॉन आपण इथं काय करतो 2 इलेक्ट्रॉन इथं ही लोन पेअर याच्यावर असतं. म्हणजे जे शेवटची कक्षा जी आहे दुसरी कक्षा, या दुसऱ्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन पैकी 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन करतात आणि 2 इलेक्ट्रॉन या नायट्रोजन वर बाह्यतम कक्षेमध्ये असतात. हे 2 इलेक्ट्रॉन आपण 2 पेअर म्हणून इथे दाखवतो. ते अवेलेबल असतात, रेडी असतात, सहज अवेलेबल होतात, बॉन्ड फॉर्मेशन करतात आणि तो जो बॉन्ड आहे तो कोऑर्डिनेट बॉन्ड होतो. आणि अशा प्रकारे हा अमोनिया काय करतो 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन करता प्रोटॉनला देतो. प्रोटॉनकडे एकही इलेक्ट्रॉन नाही, तुम्हाला माहिती आहे. बॉन्ड फॉर्मेशन करता कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन लागतात. हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोण देतोय? अमोनिया देतोय. म्हणून असं जे बॉन्ड फॉर्मेशन आहे कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन एरो दाखवलाय. कोणी इलेक्ट्रॉन नायट्रोजन इलेक्ट्रॉन दिले कोणाकरता? हायड्रोजन करता 2 इलेक्ट्रॉन. म्हणून हे जे बॉन्ड आहे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. ह्या ठिकाणी काय झालेलं आहे आपल्याला बघायचं काय महत्वाचं आहे की नायट्रोजन काय करतो की इलेक्ट्रॉन पेअर देते कोण बॉन्ड फॉर्मेशन करता शेअर करण्याकरता आणि याच्यामध्ये हा बॉन्ड तयार होतो आणि अमोनियम आयन तयार होतात. आणि अशा प्रकारे हा हे स्पीशीज अमोनिया काय करतो इलेक्ट्रॉनचं पेअर देतोय. असे स्पीशीज that donates a share in an electron pair that is known as an base, आणि जे ऍक्सेप्ट करतोय त्या हायड्रोजन ऍक्सेप्ट करतोय that is known as an acid. अशा प्रकारे the acids are electron pair acceptor and the bases are electron pair donor. अशा प्रकारे हे 2 ऍसिड आणि बेस आपल्याला इथे सांगता येईल. याच्यानंतर अजून एक 2 कन्सेप्ट आहेत. एक कन्सेप्ट अम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर आपल्याला बघायचं आहे. What is meaning of amphoteric nature of water? Amphoteric nature is a dual nature of water. Water is behaving as an acid or as a base. That this dual nature is known as an amphoteric nature of water. Say for example, H2O when it reacts in a first reaction with the ammonia and when it reacts in a second reaction with HCl. तुम्हाला माहिती आहे की अमोनिया बेस आहे. अमोनिया काय आहे? बेस आहे आणि हा HCl काय आहे? ऍसिड आहे. मग
जर बेसवर रिॲक्ट होत असताना तो H2O हा ऍसिड म्हणून बिहेव करतो आणि ज्यावेळेस ऍसिडवर रिॲक्ट होत असताना तो बेस म्हणून बिहेव करतो. अशा प्रकारे तो दुसरा घटक कोणता आहे त्याच्यावर रिॲक्ट होत असताना त्यावर तो ऍसिड आहे का बेस असा ठरवला जातो. याला अम्फोटेरिक नेचर म्हणतात. या ठिकाणी H2O is donating the H positive ion and there is a formation of ammonium ion. Understand? And that is why this H2O is behaving as an acid. तो proton donor आहे म्हणून acid आहे. इथं H2O is accepting a proton and there is a formation of H3O positive. आहे का? इथं H2O चं OH मध्ये कन्वर्ट झालं. पण कसं झालं? प्रोटॉन दिल्यानंतर कोणाला दिला? अमोनिया दिला. पण इथं काय झालेलं आहे की प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो एस शेल पासून आणि हायड्रोनियम आयन तयार होते. इथं प्रोटॉन त्याने घेतला म्हणून हा काय झाला? प्रोटॉन ऍक्सेप्टर इथं बेस आणि प्रोटॉन डोनर जो असेल तो ऍसिड. सो दिस ड्युअल नेचर त्याचं बिहेवियर कसं आहे? कोणासोबत आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि दोन्ही प्रकारे तो बिहेव करतोय म्हणजे ऍसिड आणि बेस. that nature of water is known as an amphoteric nature of water. So write a short notes on amphoteric of nature of water. हे 2 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्याकरता त्याची तयारी करून ठेवा आणि आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट पार्ट आपण उद्याच्या पिरियडला बघणार आहोत. थँक्यू.